देक्षीयति भुवनानि विश्वा प्रविष्णवे ऋषभे मनमगिरिक्षित उरुगायाय वृते दीर्घं प्रयतं सुरश्रमेको विमुमे त्रिभित्पदेभिः यस्य श्री पूर्णामधूनामधान्यक्षीयमाणा सुदया वदन्ति क्रमस्य सैवन्दोरिता विष्णो पदे परमे मधो उत्साह तावाम्बा सुनिशमधिगमध्ययत्र गावो भूरि शृङ्गायसाः अथाहत दूरगायस्य वृषः परमं पदमववाति भूरि प्रभक्पान्तमन्तसोदियायते महेशूराय विष्णवेजार्जना व्यासान्मुने पर्वतानामनाभ्यामहस्वस्वसुरर्वदेवतातुला वेदस्तात्रणन्मीवदोरिन्द्रा विष्णोस्तवामामृषते यामर्याय प्रतिदीयमानविष्णुषाणोरसुरसनामोरुषताः आजीं वर्धन्ति मय्यस्य वमोद्यं निमाकरानयतिरेतस्य भुजे सुधानि पुत्रो वरं परं पितुर्नाम तृतीयमधिरोचने दिवः तत्त्वदितस्य महोदयाङ्गृणीमधीनस्य त्रातुररुकस्य मीळुषाः यप्पादिमानित्रिगणितुलापविरुगायाधिपते वेदस्य प्रभाणे स्वरदृशो विज्ञाय वर्तो पुरण्यदि कटुकुरुदीय मस्य नगिरादर्शति मयशनमदयन्तपदत्रिणाः सुरवेसा गन्धावती जनामवेशकरन्नपत्तं करीयर्वी विपद गृहचरी रुमानरुपवेयुवा कुमारप्रत्येत्याहवम् ॐ अहं रुद्रेभिर्वसुरेश्वराम्यमादित्यविश्वदेवै आं मित्रावरुणो वा विपर्म्यं इन्द्राग्नि अहमश्विनो वा आं सोममाहतर्विपर्म्यं दष्टारमुक्तभूषणं भगाम् आन्ददामित्रमिषममिषमदेवप्राग्वेयमानाय समुपदे आं राष्ट्री सङ्गमनि वसूनां दिशि प्रथमायत्याः आं महादेवाव्यदुपुरतरा भूरि सारा भूर्यां वेशयन्ति मया सो अन्नमदीयो वैशति प्राणी देयुषमात्युक्ता अमन्तो मान्त मंत्रोच्चारांच्या पवित्र वातावरणामध्ये आणि मातेची वस्त्रपूजा पूर्ण झालेली आहे आणि आता आपण तिची देखील गंधाने पूजा करणार आहोत। रुक्मिणी मातेची आता वस्त्रपूजेनंतर गंधपूजा आपण करणार आहोत। गंधाचा उपचार आता केला जाईल। व्यक्तीच्या तेजाचं केंद्र असं जिथे म्हटलं जातं त्या कपाळावरच्या मध्यभागी अतिशय तेजस्वी असा गंधाचा टिळा आपण लावणार आहोत। सर्व शुभचिन्ह सुचिन्ह अशी ओंकार स्वस्तिक अशी चिन्ह रेखून आता आपण मातेच्या भाळी टिळा लावणार आहोत। स्त्री संतांबद्दल बोलताना नागी म्हणजे नागरी या संत नामदेवांच्या पुतणीचा उल्लेख आपल्याला केलाच पाहिजे। त्या जन्मजात विठ्ठल भक्त होत्या। बालवयातच सासरी त्या काळच्या प्रथेप्रमाणे बालवयातच सासरी गेलेल्या नागीची विठ्ठल भक्ती सासरी मात्र मान्य नव्हती। त्यावेळेला तिनं केलेली कृती ही तिची अस्मिता दाखवून देणारी कृती आहे। ती सासरी गेल्यानंतर पहिली एकादशी आली आणि तिनं तत्परतेनं पंढरीची वाट धरली। पद्य रूपामध्ये आत्मकथा ही तिनं सांगितली। ही बहुधा नागीनं सांगितलेली जी आत्मकथा आहे ती बहुधा मराठीतली पहिली स्त्री आत्मकथा आहे। आणखीन एक संत विठाबाई, आणखीन एक संत आहे संत स्त्री आहे विठाबाई। तुझी सत्ता आहे देहावरी समज, माझेवरी तुझी किंचित नाही असं नवऱ्याला ठणकावून सांगणारी आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये लीन होणारी इतकी जागृत अशी स्त्री अस्मिता असणारी विठा ही तेजस्विनी रखुमाईचीच लेक म्हटली पाहिजे। या तेजस्विनींची एक एक रूप तर आषाढी एकादशी म्हणजेच देवशयनी एकादशी ही हिंदू पंचांगातील एक तिथी आहे आणि हा वारकरी संप्रदायाचा सर्वात मोठा उत्सव आहे।
वैष्णवांसाठी या पवित्र दिवसाचं विशेष महत्त्व आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी लाखोंच्या संख्येनं वारकरी भक्त पंढरपूरमध्ये विठ्ठलाच्या दर्शनासाठी दाखल होतात. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी आषाढी अशी एकादशी असं म्हणत असतात आणि आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे आणि या दिवशी देव निद्रिस्त होतात अशी समजूत आहे. पंढरपूरचा विठोबा हा अवघ्या महाराष्ट्राचा दैवत असून आषाढी एकादशीला इथं वारकऱ्यांचा मोठा मेळा भरतो. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक लोक विठ्ठलाचा नामाचा गजर करीत आषाढी एकादशीला पायी चालत येत असतात आणि हिलाच आषाढी वारी असं म्हणतात. विठ्ठलाचा नामघोष करत अनेक वारकरी या पायी ठिकाणी अगदी भक्तिभावे येऊन पोहोचतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचं दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास शेगाव इथून पूर्णब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, तर त्र्यंबकेश्वरहून निवृत्तीनाथांची, पैठणहून एकनाथांची आणि उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. आणि या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचं एक विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षांपेक्षा अधिक काळापासून सुरू असल्याचं सांगण्यात येत आहे. आणि आज देखील हीच परंपरा जोपासली जात आहे. वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना आध्यात्मिक आनंद तर मिळतोच, त्यांना वाटेत आलेल्या कष्टांची पर्वा नसते. कारण वारकरी एकमेकांना माऊली म्हणून संबोधतात आणि सर्वजण एकत्र येऊन विठोबाच्या भक्तीत मग्न होत असतात.